इकडे धुळ्यामध्ये कोकाटेंचे समर्थक आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत। धुळ्यामध्ये कृषी मंत्री कोकाटे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर आंदोलन केले जात आहे। पवारांच्या एनसीपीचे आणि ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। कृषी मंत्री कोकाटे धुळे शहराबाहेरच्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। पत्ते दाखवत आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। पवन, काय घडतंय? पदाधिकारी होते त्यांना आता पोलिसांनी अशा पद्धतीने आपल्याला घेरा घातल्याचं बघायला मिळत आहे। या ठिकाणी आंदोलकांना अडवलं जात आहे। खरं तर सकाळी या ठिकाणी पत्त्यांची उधळण देखील झाली होती। पत्त्यांच्या माळा देखील या ठिकाणी दाखवण्यात आले, ते काळे झेंडे दाखवण्यात आले होते। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते। मात्र आता आपल्याला या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जे आहेत ते हॉटेलमधून बाहेर पडत आहे। त्यापूर्वीच या आंदोलनापासून या ठिकाणी अडवलं जात आहे। अगोदर हॉटेलमध्ये असताना या ठिकाणी आंदोलकांना आंदोलन करू दिलं जात होतं, शांततेत आंदोलन सुरू होतं। मात्र या ठिकाणी कोकाटे समर्थक देखील आलेले आहेत। कोकाटे समर्थकांची देखील घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। तर दुसरीकडे विरोधक आणि समर्थक अशा पद्धतीचं जे वातावरण आहे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे थांबलेल्या धुळ्यातील हॉटेल बाहेर आपल्याला बघायला मिळत आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। कोकाटे यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आलेली आहे आणि आपल्याला हे माणिकराव कोकाटे थांबलेल्या हॉटेल बाहेरील दृश्य जे ते या ठिकाणी बघायला मिळत आहे। मोठा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे या ठिकाणी सुरू आहे। समर्थक आणि विरोधक जे आहेत ते दोघंही हॉटेल बाहेर मोठी गर्दी करून आहेत आणि या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांचं आपल्याला आंदोलकांचं आंदोलन आणि इकडे धन्यवाद पवन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।